गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एक देश एक निवडणूक या धोरणासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने मार्च महिन्यात केंद्र सरकारला हे धोरण राबवण्यासंदर्भातील एक अहवाल दिला होता। या अहवालाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं बोललं जाते। महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत। अशातच वन नेशन वन इलेक्शन या धोरणासंदर्भात आता नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे किंवा या धोरणाचा काही परिणाम निवडणुकांवर होणार का, तसंच खरोखर वन नेशन वन इलेक्शन राबवणं शक्य आहे का, यावर राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या आहेत, घटना तज्ञांचं यावर काय म्हणणं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शन या धोरणासंदर्भातील आश्वासन दिलं होतं। या अहवालाला आता मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2029 मध्ये हे धोरण राबवलं जाण्याची शक्यता आहे। या धोरणाला एनडीए सरकारमधील जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पक्षाने पाठिंबा दिला आहे। विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात, त्यावेळी आचारसंहिता लागू केली जाते, त्यामुळे विकासाची गती मंदावते असा युक्तिवाद भाजपने केला आहे। तर एकाच वेळी निवडणुका झाल्याने पैशांचा अपव्यय टाळता येतो, काळ्या पैशांवर नियंत्रण करता येतं, त्याचबरोबर विकासाची गती देखील कायम राहते असं मत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणावरती राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत। काँग्रेसने या सगळ्याला विरोध केला आहे। निवडणुका आल्या की मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। ये देखिए, ये प्रैक्टिकल नहीं है और ये चलने वाला नहीं है। ये सिर्फ चुनाव जब आते कोई ना कोई कुछ मुद्दा नहीं मिल रहा उनको, ऐसी चीजें बात करने के लिए, इश्यू को डाइवर्ट करने के लिए वो बात करते हैं और इसीलिए और पूरे देश के लोग कोई मानने वाले भी नहीं है। त्याचबरोबर एकीकडे काँग्रेसने याला विरोध केला असला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धोरणाचं स्वागत केलं आहे। त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना देखील यावर प्रत्युत्तर दिलं आहे। नहीं, उनको विरोध करने का कारण क्या है? अगर देश के पैसे की बचत होती है, देश का विकास करना है तो ऐसे निर्णय लेने हैं, क्योंकि इसमें मैंने कहा कि पैसे इतने बड़े पैमाने में खर्च होते हैं। गवर्नमेंट की मशीनरी काम करती है, वहाँ आचार संहिता लग जाती है तो सब काम ठप हो जाते हैं। तो ये सब जो है, इसके वजह से पूरी यंत्रणा उसमें बिजी हो जाती है, प्रशासन, पुलिस, सब लोग। तो अगर सही हमारे सभी लोगों की इच्छा है कि देश का विकास करना, तो ये निर्णय जो है देश के हित में अच्छा है। त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील खोचक शब्दात यावर प्रतिक्रिया दिली आहे। भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल आणि त्याचीच ही सुरुवात आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील व्यक्त झाले आहेत। त्यांनी आपल्या सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट लिहिली आहे आणि त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण पाहूया। राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की एक देश एक निवडणूक संकल्पनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली। अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून त्याला संसदेची मान्यता लागेल आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही, तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायला हवी। बरं, जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणुका होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची का? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही, तो कदाचित होईल असो। पण एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे। आधी राज्यातील महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या। येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील। इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत, ते जास्त महत्त्वाचे नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो।
त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या धोरणासंदर्भात त्यांनी राजकीय, प्रशासकीय आणि कायदेशीर बाजू सांगतानाच हे लोकशाहीला पोषक नाही असं म्हटलंय. आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली 22/5/18 ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि लवासा हे त्यांचे असिस्टंट होते, त्यावेळी त्यांनी 9 माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती. त्यांची नावं सांगतो: गिल, लिंडो, कृष्णमूर्ती, टंडन, कुरेशी, संपत, ब्रह्म, जायदी. आणि या सगळ्यांनी असं सांगितलं, सर्व इलेक्शन कमिशनर्सनी, की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये. आणि इंदिरा गांधींच्या काळात, राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं, 140 लोकांना बाहेर काढलं आणि IPC पास करून घेतलं, CRPC पास करून घेतलं, तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2/3 मेजॉरिटीची आता पास करणं हे जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी लोकसभेत लागते, 2/3 मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये, सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं 1/2 स्टेट्स, म्हणजे आता 28 तुम्ही धरलं तर 14 स्टेट्सचं रॅटिफिकेशन. 24 मार्च 1973 केशवानंद भारती खटला झाला आणि त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा निर्णय दिला गेला की भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येणार नाही. आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर त्याच्यामध्ये अनेक निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे. त्याच्यामध्ये फेडरलिझम म्हणजे संघराज्य व्यवस्था, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, कारण आता जर का हे आता जे करतायत त्याच्यामध्ये आपण प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जाण्याची शक्यता दिसते आपल्याला. त्यानंतर राईट टू व्होट, म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं तर 5 वर्ष त्यांनी तिथे राहायला पाहिजे, तुम्ही 2 वर्षात ते बरखास्त करून चालणार नाही. असे अनेक घटनात्मक प्रश्न तिथे निर्माण होतील आणि तसे जर का झाले तर घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. आपण भारताच्या लोकशाहीचा, भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठा होईल याचा विचार करून, दोन्ही बाजूनी विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाही. आता या धोरणासंदर्भात संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात काही निर्णय होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान एक देश एक निवडणूक या धोरणासंदर्भात मतदार म्हणून तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.